विचार करा, एक असं शहर जे नकाशावर तर आहे, पण त्यावर कुठल्याच देशाचा कायदा चालत नाही. आज आपण गोष्ट पाहणार आहोत कॉवलून वॉल्ड सिटीची, एक अशी जागा जी होती सुद्धा आणि नव्हती सुद्धा. चला तर मग या शहराच्या अस्तित्वामागचं गूढ उकळून काढूया. आज आपण एका अशा शहराबद्दल बोलणार आहोत जे नकाशावर तर होतं, पण त्यावर खरं तर कोणत्याही देशाचं राज्य नव्हतं. अगदी. हे शहर म्हणजे हाँगकाँगच्या अगदी मध्यभागी वसलेलं कॉवलून वॉल्ड सिटी. आणि आपल्याकडच्या माहितीनुसार हे शहर म्हणजे, विचार करा, मुंबईच्या धारावीपेक्षाही 7 पटीने जास्त दाट लोकवस्तीचं होतं. अविश्वसनीय आहे हे. हो, आणि गंमत म्हणजे इथे फक्त गर्दी नव्हती, या शहराचे स्वतःचे नियम होते जे जगातल्या कुठल्याही कायद्यापेक्षा पूर्णपणे वेगळे होते. आजच्या आपल्या या सविस्तर चर्चेत आपण हेच समजून घेणार आहोत की हे शहर इतकं अनागोंदी कसं बनलं आणि त्यावर कोणीही नियंत्रण का मिळवू शकला नाही, आणि सगळ्यात शेवटी त्याचं अस्तित्वच का आणि कसं पुसून टाकण्यात आलं. चला तर मग सुरुवातीला तिथल्या परिस्थितीची कल्पना करूया. आपल्या स्रोतांमध्ये जे वर्णन आहे ते अक्षरशः अंगावर काटा आणणार आहे. हो, खरंय. विचार करा, जागा किती, तर फक्त 2 फुटबॉल मैदानां एवढे, म्हणजे 6.5 एकर फक्त. आणि या जागेत 350 पेक्षा जास्त इमारती, जवळपास 8,800 घरं आणि लोकसंख्या होती तब्बल 33,000. आणि या इमारती म्हणजे काही प्लॅन करून बांधलेल्या नव्हत्या, त्या अक्षरशः एकमेकांना खेटून एकमेकांवर रचल्या गेल्या होत्या, म्हणजे जणू काही एकावर एक ठेवलेल्या आगपेट्याच. यामुळं शहराच्या आतल्या भागात सूर्यप्रकाश पोचणं शक्य नव्हतं. म्हणजे दिवसाढवळ्या अंधार. अगदी, दिवसा पण अंधार. रस्त्यांवर 24 तास विजेचे दिवे लावावे लागत आणि सगळीकडे पाण्याची पाईपलाईन आणि विजेच्या तारांचं एक असं काहीतरी विचित्र जाळं पसरलेलं होतं जे सतत टपकत असे. म्हणजे एक कायमचं ओलसर आणि अंधारलेलं जग. याच रचनेमुळं एक विचित्र गोष्ट शक्य झाली होती, नाही का? हो, बरोबर. की तळमजल्यावर न उतरता इमारतींच्या छतांवरून किंवा त्या 2 इमारतींना जोडणाऱ्या पुलांवरून, अनधिकृत पुलांवरून, हो, त्यावरून संपूर्ण शहरात फिरता येत असे, एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत. त्याला हाय लेव्हल पाथवे असं म्हटलं जायचं. पण या 33,000 लोकांसाठी पाण्याची सोय काय होती माहितीये? काय? फक्त 8 सार्वजनिक नळ, फक्त 8. अरे बापरे, हजारो लोकांची तहान फक्त 8 नळांवर भागायची. हो, इतकंच नाही तर तिथले खाटी मांसाचे तुकडे उघड्यावरच फेकून देत आणि त्यावरून लोकांना रस्ता काढावा लागत असे. हे एक असं गुप्त जग होतं जिथे पर्यटकांना प्रवेश बंद होता. जणू काही बाहेरच्या जगापासून पूर्णपणे वेगळं बेटच. अगदी. हे सगळं ऐकूनच अंगावर काटा येतोय. पण मला एक प्रश्न पडतोय, हे सगळं हाँगकाँग सारख्या एका प्रगत शहराच्या मध्यभागी घडत होतं. बरोबर. ब्रिटन, जपान, चीन यांसारख्या बलाढ्य देशांनी हाँगकाँगवर राज्य केलं. मग ते या 6.5 एकराच्या जागेला का नियंत्रित करू शकले? म्हणजे कोणीतरी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत होतं का? दुर्लक्ष हा शब्द खूपच छोटा आहे. यामागे एक विचित्र राजकीय अडचण होती जिला आपल्या स्रोतांमध्ये गव्हर्नन्स ब्लॅक होल म्हणजे शासकीय कृष्णविवर असं म्हटलंय. गव्हर्नन्स ब्लॅक होल? हो, ही संकल्पनाच खूप रंजक आहे. झालं असं की 1898 मध्ये ब्रिटन आणि चीनमध्ये करार झाला. अच्छा. या करारानुसार हाँगकाँग 99 वर्षांसाठी ब्रिटनला भाडे तत्वावर देण्यात आलं. पण त्यात एक अट होती. कोणती अट? अट अशी होती की हाँगकाँगच्या हद्दीत असलेलं कॉवलून वॉल्ड सिटी हे चीनच्या अखत्यारीत राहील. एक मिनिट, म्हणजे शहर आहे ब्रिटिशांच्या हद्दीत, पण त्यावर अधिकार चीनचा? अगदी. आता गंमत बघा, ब्रिटन शहरात घुसू शकत होतो कारण शहर त्यांच्या हद्दीत होतं, पण त्यांच्याकडे कारवाई करण्याचे कायदेशीर अधिकार नव्हते. आणि चीनकडे अधिकार होते, पण त्यांना ब्रिटिशांच्या हद्दीतून जाऊन तिथे पोहोचण्याचा मार्ग नव्हता. म्हणजे ना चीन काही करू शकत होतं ना ब्रिटन. दोन्ही देश फक्त एकमेकांकडे बोट दाखवत राहिले. बरोबर. दोन्ही देशांसाठी हा एक प्रतिष्ठेचा प्रश्न बनला होता. ब्रिटनला वाटायचं की आपण सैन्य पाठवलं तर चीन याला आपल्या सार्वभौमत्वावर हल्ला मानेल, आणि चीनला वाटायचं की करार धोक्यात येईल. हो, या राजकीय रस्सीखेचीत कॉवलून शहर अक्षरशः अनाथ झालं आणि याच कायदेशीर पोकळीचा फायदा मग इतरांनी उचलला. पळून आलेल्या हजारो निर्वासितांसाठी हे शहर एक सुरक्षित ठिकाण बनलं, कारण इथे त्यांना कायदेशीररित्या कोणी शोधू शकत नव्हतं. अगदी बरोबर. आणि म्हणूनच तिथे कोणत्याही परवानगीशिवाय, कोणत्याही आराखड्याशिवाय अक्षरशः घरांवर घरं बांधली गेली. कोणी इंजिनियर नाही, कोणी आर्किटेक्ट नाही. लोक फक्त आपल्या गरजेनुसार बांधकाम करत गेले. हो. आपल्या स्रोतांमध्ये एक उल्लेख आहे
की तिथले रहिवासी बांधकाम करण्यासाठी विमानांच्या उड्डाणांवर लक्ष ठेवून असायचे. ते का? कारण जवळच्या विमानतळामुळं नियमानुसार 14 मजल्यांपेक्षा उंच इमारत बांधायला परवानगी नव्हती. पण लोक 13 मजले पूर्ण झाले की त्यावर चोरून 14वा मजला बांधायचे. कमाल आहे. पण या अनियंत्रित वाढीमुळे आणि कायद्याच्या अनुपस्थितीमुळे तिथे एका दुसऱ्याच शक्तीला आपलं साम्राज्य उभं करण्याची संधी मिळाली असणार. नक्कीच. आणि ती शक्ती म्हणजे गुन्हेगारी टोळ्या. या कायदेशीर पोकळीत एका धोकादायक गुन्हेगारी संघटनेचा उदय झाला. त्यांचं नाव होतं ट्रायड्स. ट्रायड्स? या टोळ्यांनी या शहराला आपलं साम्राज्य बनवलं होतं. त्यांनी लोकांच्या मनात भूताखेतांची आणि अंधश्रद्धेची इतकी भीती बसवली होती की लोक पोलिसांपेक्षा या टोळ्यांना जास्त घाबरत. त्यांच्या कार्यपद्धतीबद्दल आपल्या स्रोतांमध्ये काही धक्कादायक माहिती आहे, विशेषतः त्यांच्या भरतीच्या प्रक्रियेबद्दल. ती रक्ताची शपथ म्हणजे ब्लड ओथ काय होती नक्की? ती प्रक्रिया खूपच नाट्यमय आणि मानसिकदृष्ट्या भीती निर्माण करणारी होती. जेव्हा एखाद्या नवीन सदस्याला टोळीत घेतलं जायचं तेव्हा त्याच्या मानेवर तलवार ठेवून विचारलं जायचं, तलवार जास्त कठीण आहे की तुझी मान? आणि त्याला काय उत्तर द्यावं लागे? त्याला उत्तर द्यावं लागे, माझी मान. म्हणजे सुरुवातीलाच त्याचं मानसिक खच्चीकरण. आणि त्यानंतर रक्ताचा वापर केला जायचा? हो. मग त्याच्या बोटातून रक्ताचे काही थेंब घेतले जायचे आणि ते एका भांड्यात प्राण्याच्या रक्तासोबत मिसळले जायचे. त्याला ते प्यायला लावून तब्बल 36 शपथा घ्यायला लावायच्या. 36 शपथा? हो. रक्तासारख्या प्रतीकाचा वापर करून आणि कुटुंबाला शाप देण्याची धमकी देऊन ते त्या व्यक्तीच्या मनात इतकी खोलवर भीती निर्माण करत की गद्दारीचा विचारही अशक्य होऊन बसे. आणि त्यातली एक शपथ तर खूपच भयानक होती की जर त्याने टोळीशी गद्दारी केली तर भूताटकी त्याला आणि त्याच्या कुटुंबाला छळून छळून मारेल. म्हणजे थेट अंधश्रद्धेचा वापर करून लोकांवर नियंत्रण. हा तर मानसिक खेळाचा कळस होता. आणि याचा पगडा इतका जबरदस्त होता की तो फक्त अशिक्षित लोकांपुरता मर्यादित नव्हता, बरोबर? अजिबात नाही. अमेरिकन मानसशास्त्रज्ञ प्रोफेसर मार्टिन इबॉन यांनी त्यांच्या पुस्तकात एक घटना नोंदवली आहे. कोणती घटना? हाँगकाँग विद्यापीठातील एक सुशिक्षित प्रोफेसर ज्यांचा मुलगा या ट्रायड्स टोळीत सामील झाला होता. तो त्याला सोडवण्यासाठी पोलिसांकडे गेलाच नाही. मग कुठे गेला? तो थेट एका तांत्रिकाकडे गेला. कारण त्याचा विश्वास होता की त्याच्या मुलाच्या शरीरावर भूताने ताबा मिळवलाय. काय सांगताय? एका प्रोफेसरचा यावर विश्वास होता? हे अविश्वसनीय आहे. इथे मानसशास्त्राचा काही संबंध दिसतो का? हो, नक्कीच. इथे मानसशास्त्राचे 2 महत्त्वाचे सिद्धांत अगदी स्पष्टपणे दिसतात. पहिला म्हणजे स्टॉकहोम सिंड्रोम. स्टॉकहोम सिंड्रोम? हो. म्हणजे जेव्हा एखादी व्यक्ती सतत अत्याचाराला सामोरी जाते तेव्हा ती कधी-कधी अत्याचार करणाऱ्या व्यक्तीबद्दल सहानुभूती बाळगू लागते. अच्छा. कौलूनमध्ये ट्रायड्सच्या दहशतीखाली राहणारे लोक त्या दहशतीलाच शिस्त किंवा सुरक्षितता मानू लागले होते. त्यांना वाटायचं की ट्रायड्समुळेच शहरात एक प्रकारची व्यवस्था टिकून आहे. आणि दुसरा सिद्धांत? दुसरा आहे कल्ट सायकोलॉजी, जिथे एखाद्या गटात भीतीलाच धर्म आणि नियंत्रणाला परंपरा बनवलं जातं. म्हणजे ट्रायड्सने स्वतःला शहराचे आरक्षक म्हणून प्रस्थापित केलं होतं. ते लहानसहान वाद सोडवायचे, न्यायनिवाडा करायचे, पण त्या बदल्यात त्यांची संपूर्ण निष्ठा विकत घ्यायचे. यामुळेच तिथले लोक स्वतःला पीडित न म्हणता संतुष्ट ग्राहक मानत होते. अगदी. जे ट्रायड्सच्या नियमानुसार आपलं जीवन जगत होते. आणि याच भीती आणि विश्वासाच्या मिश्रणाचा वापर करून ट्रायड्सने आपलं साम्राज्य उभं केलं. जुगाराचे अड्डे, वेश्या व्यवसाय, अंमली पदार्थ, या सगळ्यांमधून त्यांनी करोडोंची कमाई केली. शहरातील प्रत्येक व्यवसायाकडून अगदी डॉक्टरपासून ते नूडल्स बनवणाऱ्या कारखान्यापर्यंत प्रोटेक्शन टॅक्स घेतला जात असे. इतकंच नाही तर शहरात घर खरेदी विक्रीसाठी सुद्धा त्यांची परवानगी लागायची. हो. आणि त्यांनी तिथे बेकायदेशीर उत्पादन करणारे कारखाने सुद्धा सुरू केले होते. तिथे प्लास्टिकची खेळणी आणि लहान मशीन्स बनवली जात होती. गंमत आहे. जगातल्या मुलांसाठी आनंदाचं प्रतीक असलेली खेळणी जगातल्या सगळ्यात नरकमय जागेत बनत होती. बरोबर. हे सगळं शक्य झालं ते फक्त भीती आणि अंधश्रद्धेच्या व्यापारातून. पण इथे तोच मोठा प्रश्न पुन्हा उभा राहतो. हाँगकाँगवर राज्य करणारा ब्रिटिश सरकार हे सगळं शांतपणे का पाहत होतं? त्यांच्या नाकाखाली एवढं मोठं गुन्हेगारीचं साम्राज्य उभं राहत होतं आणि ते काहीच करत नव्हते. या मागचं कारण केवळ राजकीय अडचण होतं हे आता नाही पटत. नक्कीच पडद्यामागे काहीतरी वेगळं शिजत होतं. अगदी बरोबर. आणि इथेच या कथेला एक धक्कादायक आणि तितकंच अनपेक्षित वळण मिळतं. काय? सत्य हे आहे की ट्रायड्स या टोळ्या ब्रिटिश सरकारसाठी डोकेदुखी नव्हत्या, तर त्या त्यांची एक मोठी गुप्त मालमत्ता होत्या. काय म्हणताय? मालमत्ता? हो.
ब्रिटिश गुप्तचर यंत्रणा MI6 आणि अमेरिकेची CIA यांच्यासाठी या टोळ्या खूप महत्वाच्या होत्या. एक मिनिट, म्हणजे जगातल्या सर्वात मोठ्या गुप्तचर यंत्रणा एका गुन्हेगारी टोळीवर अवलंबून होत्या. हे तर एखाद्या स्पाय सिनेमासारखं वाटतंय, पण कशासाठी? या मागचं कारण होतं ऑपरेशन येलो बर्ड नावाचं एक गुप्त ऑपरेशन. 1989 मध्ये चीनच्या तियानॅनमेन स्क्वेअरमध्ये. हो, मला आठवतंय. लोकशाहीच्या समर्थनार्थ आंदोलन झालं होतं. बरोबर. त्या विद्यार्थ्यांवर चीनी सरकारने मोठी लष्करी कारवाई केली, ज्यात हजारो लोक मारले गेले. या नरसंहारानंतर जे लोकशाही समर्थक कार्यकर्ते वाचले त्यांना चीनमधनं बाहेर काढणं गरजेचं होतं. आणि अधिकृत मार्गाने ते शक्य नव्हतं. अजिबात नाही. आणि इथे ट्रायड्सची भूमिका सुरू झाली. CIA आणि MI6 ने याच कामासाठी ट्रायड्सच्या तस्करी नेटवर्कचा वापर केला. त्यांच्या तस्करी नेटवर्कचा? हो. ट्रायड्सकडे बनावट पासपोर्ट्स, स्पीड बोट्स आणि चीनच्या सीमेवर गुप्त मार्गांचे एक प्रचंड जाळं होतं. त्यांनी या नेटवर्कचा वापर करून 400हून अधिक कार्यकर्त्यांना चीनमधनं सुखरूप हाँगकाँगमध्ये आणलं. आणि तिथून पुढे अमेरिकेत किंवा फ्रान्समध्ये पाठवलं. अरे देवा, म्हणजे एका बाजूला लोकशाही वाचवण्याच्या नावाखाली दुसऱ्या बाजूला एका अराजक शहराला आणि तिथल्या गुन्हेगारी टोळांना खतपाणी घातलं जात होतं. ही तर निव्वळ दांभिकता आहे. जागतिक राजकारणात नैतिकतेचा बळी कसा दिला जातो याचं हे उत्तम उदाहरण आहे. अगदी. या बदल्यात CIA ने ट्रॅड्सना मोठी रक्कम, बनावट ओळखपत्र आणि कायदेशीर संरक्षण दिलं. म्हणूनच ब्रिटिश पोलिसांनी अनेक वर्ष कौलून शहराकडे जाणीवपूर्वक कानाडोळा केला. म्हणजे त्यांच्यासाठी कौलून हे नेसेसरी इव्हिल, म्हणजे आवश्यक वाईट होतं. बरोबर. पण मग जेव्हा शीतयुद्ध संपलं आणि 1997 मध्ये ब्रिटनला हाँगकाँग चीनला परत करायचं होतं, तेव्हा या शहराचं काय झालं? कारण आता तर CIA आणि MI6 ला ट्रायड्सची गरज उरली नव्हती. तेव्हा हेच शहर जे एकेकाळी दोघांसाठी उपयुक्त होतं, ते आता दोघांच्याही गळ्याचा फास बनलं. गळ्याचा फास कसा? ब्रिटनला आपल्या सुसंस्कृत साम्राज्याच्या प्रतिमेवर हा काळा डाग नको होता. त्यांना इतिहासात अशी नोंद नको होती की त्यांच्या राज्यात असे एक अराजक शहर होतं. आणि चीनला कोणताही जुना वाद किंवा अडचण नसलेला स्वच्छ हाँगकाँग हवा होता. आणि म्हणूनच या दोन्ही देशांनी जे एकेकाळी कट्टर शत्रू होते त्यांनी एकत्र येऊन 1993 मध्ये हे शहर जमीनदोस्त करण्याचा निर्णय घेतला. हो. तिथल्या लोकांना 2.686 अब्ज हाँगकाँग डॉलर्सची भरपाई देण्यात आली आणि तिथून हटवण्यात आलं. पण हे इतकं सोपं नक्कीच नसेल. अजिबात नाही. अनेक कुटुंबांनी तिथून जायला नकार दिला, कारण ते त्यांचं 40-50 वर्षांपासूनचं घर होतं. मग काय झालं? ज्या काही लोकांनी विरोध केला त्यांना पोलिसांच्या मदतीने जबरदस्तीने बाहेर काढण्यात आलं. आणि मार्च 1993 ते एप्रिल 1994, म्हणजे एका वर्षाच्या आत तिथल्या सर्व 350 इमारती पाडण्यात आल्या. पण यातली सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे या शहराचं अस्तित्व अधिकृत नोंदींमधून पूर्णपणे पुसून टाकण्यात आलं. हे का केलं गेलं? त्यांना नक्की काय लपवायचं होतं? त्यांना फक्त एक शहर नाही तर एक लाजिरवाणा इतिहास पुसायचा होता. अच्छा. आज तुम्हाला ब्रिटिश संग्रहालयात किंवा चिनी संग्रहालयात या शहराशी संबंधित एकही वस्तू सापडणार नाही. त्या काळात फोटोग्राफर आणि मीडियाला धमकावून आत जाण्यापासून रोखण्यात आलं. जणू काही हे शहर कधी अस्तित्वातच नव्हतं असं भासवण्याचा प्रयत्न केला गेला. बरोबर. कारण कौलून वॉल्ड सिटी हे फक्त एक पाडलेलं शहर नव्हतं, तो एक आरसा होता. आरसा? कसा? एक असा आरसा ज्यात जगातील सर्वात शक्तिशाली देशांचा खरा दांभिक चेहरा दिसत होता. ज्यात दिसत होतं की लोकशाहीचे रक्षक म्हणणारे देश कसे गुन्हेगारी टोळ्यांना मदत करत होते आणि तो चेहरा दिसू नये म्हणूनच तो आरसा फोडून टाकण्यात आला. तर कौलून वॉल्ड सिटीची ही कहाणी केवळ एका शहराची नाही, तर ती जागतिक राजकारणातील ढोंगीपणाची आणि सोयीस्कर विस्मरणाची आहे. अगदी. हे शहर आपल्याला दाखवतं की ज्याला आपण लोकशाही किंवा सुसंस्कृतपणा म्हणतो, तो टिकवण्यासाठी पडद्यामागे काय काय केलं जातं. आणि यातून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की इतिहास नेहमीच जिंकणारे लिहितात. बरोबर. तेच ठरवतात की कोणतं सत्य जगासमोर येईल आणि कोणतं सत्य जमिनीखाली दफलं जाईल. कौलूनची कहाणी दफन करण्यात आली कारण ती दोन्ही महासत्तांसाठी लाजिरवाणी होती. आज त्या जागेवर एक सुंदर पार्क आहे. हो, पण त्या पार्कच्या खाली एका संपूर्ण शहराचा, हजारो लोकांच्या आठवणींचा आणि एका कटू सत्याचा ढिगारा गाडलेला आहे. या संपूर्ण चर्चेतून एक विचार करण्यासारखा प्रश्न मागे राहतो. आपण पाहिलं की भीती आणि श्रद्धा यांचा वापर करून लोकांवर नियंत्रण मिळवता येतं.
ट्रायड्सने अंधश्रद्धेचा वापर करून लोकांना गुलाम बनवलं आणि ड्रग्ज विकले. बरोबर आहे. आजच्या काळातही आपण पाहतो की काही जण अंधश्रद्धेचा वापर करून आशा विकत आहेत किंवा लोकांच्या भावनांना नियंत्रित करत आहेत. मग आपण आपल्या दैनंदिन जीवनात अशा कोणत्या गोष्टींवर विश्वास ठेवतो ज्या कदाचित आपल्यावर नियंत्रण ठेवण्यासाठीच तयार केल्या गेल्या असतील, याचा विचार करायला हवा.